श्री शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार धरी जे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भूत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तिही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरता ह्या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्य आणि महाव्यथा निःशेष पळती षण्मासात. एक संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महद्भाग्य पूर्ण हे जो असत्य मानील व्यास वचन त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमावल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्युगंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जान सूत सांग्य शौनादिका. विदर्भ देशींचा भूभुज सत्यरथनामी तेज पुंज सर्वधर्मरत पराक्रमी सहज बंदी जनवर्णिती सदा. बहुत दिवस राज्य गरित परिशिव भजनी नाही रत त्यावरी शाल्य देशीचा नृपनाथ बळे आला चालूनिया. आणिक त्याचे आप्त क्षोणीपाळ साह्य झाले बहुत 7 दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले. हा एकला ते बहुत समरस भूमीसी सत्यरथ धारा तीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेशली. राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले 9 मास एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला. परमसुकुमार लावण्य हरिणी कंटक सराटे रुतती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे. शत्रू धरितील अकस्मात म्हणून पुढती उठोनी पळत किंवा ते विद्युल्लता फिरत अवनीवरी वाटतसे. वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्या ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय होऊनी नृत्य करी. आहाकर माझी गती गहन जिच्या अंगुष्टीन पडे सूर्य किरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती जेवी नैषधरायाची दमयंती की भिल्ली रूपे हेमवती दुस्तर वनी तैसी हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली तीस काढील कोन असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नाम ते जियेसी भूमीवरी लोळत. चहूकडे पाहे दीनवदनी जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली तेच क्षणी दिव्यपुत्र जन्मला. तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकुनी उठत बैसत गेली एका सरोवरा. उदकांत प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरोनी घेतले पाणी तव ग्राहे नेली ओढोनी
विदारुणी भक्षिली. घोर कर्माचे विंदान वनी एकलारडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जान विगतधवा पातली. माता पिता बंधू पाही तिये लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र ती सही कडिये घेबुनी आली तेथे. तो नाही केले नालच्छेदन ऐसे बाळ उमा देखोन. म्हणे आहारे ऐसे पुत्र रत्न कोणी टाकिले दुस्तरवनी. म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेवू चलून. जावे जरी टाकून वृक व्याघ्र भक्षितील की. स्तनी दाटुनी फुटला पान्हा नेत्री ढाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे घेऊनी ते ललना मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री बडली वेल्हाळ म्हणे नेबुकी नको बाळ. तव तो कृपाळू पयफेन धवल यती रूप धरुणी पातला. उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ नेई संशय न धरी. महद भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला. कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सूत. भणंगासी परीस होय प्राप्त तैसे तुझ जाहले. अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत. की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्व दत्ते. ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेबुनी ते नारी देशग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊनिया. लोक पुसती उमा सांगत माझे पोटीचे दोघे सूत. ऐसी हिंडता हिंडत एक चक्र नगरा पातली. घरोघरी भिक्षा मागत शिवालये देखिले अकस्मात. आत द्विज दाटले बभूत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना गरिदी विधी युक्त तो उमा आली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला. आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन. कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती जाहली. ऋषीचे चरण उमा धरित म्हणे ह्याचा सांगा पूर्ववृत्तांत. त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण आहेत की पावली मरण. ह्यावरी शांडिल्य सांगे वर्धमान ह्याचा पिता जान सत्यरथ. तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून नगर त्याची बेढिले. शत्रूंची गजबज ऐकून उठिला तैसीच पूजा सांडोन. तव प्रधान आला पुढे धावून शत्रू धरुणी आणिले. त्याचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे. तैसाच जाबुनी करी भोजन नाही स्मरण विषयांधा. त्याकरिता ह्या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन. अल्पवयात गेला मरोण म्हणून पूजन न सोडावे. ह्याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली. पूर्व वैरी ओढोनी नेली क्रोधे भक्षिली विदारुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त ह्याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडिला. ह्या करिता प्रदोष काळी
अव्यग्रपूजा वा इंदुमौळी पूजन सांडुनी कदा काळी सर्वथाही न उठावे. भवानी सबैसबुनी कैलासनाथ प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवीत वेणू पुरुहूत वाजवीतसे. अंबुज संभवताल सांवरी भार्गवी गातसे मधुर स्वरी मृदुंग वाजवी मधुकैडभारी नृत्यगती पाहुनिया. यक्षपती शिवप्राणमित्र हस्त जोडोनि उभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्रिका झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा. परान्य जिव्हा दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशूनी प्रदोष व्रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अति विशेष निराहार असावे त्रयोदशीस दिवसास कर्म आचरावे. 3 घटिका झालिया रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमयी भूमी सारभूणी दिव्य मंडप उभारिजे. चित्र विचित्र विधान गर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप कीजे शोभायमान रंगमाळा नानापरी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्रगंध सुवास सुमण मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्यभागी अग्नितो. वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धि अष्टभैरव पूर्ण अष्टदिक्पाल पूजन सप्तावरणी शिवपूजा. यथा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पूण करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटि चंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत ऐकवून बाळ उपदिशले दोघे जण मग ते एक मने करुण राहते झाले एक चक्री. 4 महिने पर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै. शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शतब्रह्म हत्यांचे पाप माथा होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुची व्रत एकला नदी तिरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला. घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालिले. राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई येरू म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा. ह्या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही.
ह्यावरी एकता दोघे जण गेले वनविहाराला गुण. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरुणी परमसुंदर लावण्य खाणी. शुचिव्रत म्हणे राजपुत्राला गोणी. परदारा नयनी न पहाव्या. दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित. कौटिल्य दंभ संयुक्त महा अनर्थकारिणी. ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण. स्वरूप सुंदर मन्मथाहून आकर्ण नयन कोमलांग. जवळी येऊनी पाहात तब मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी. कोद्रवीण नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती. पिता पुसे महेशाप्रती हे कन्या अर्प कोणाते. मग बोले ही नग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सूत. तो माझा परम भक्त त्यासी देई अंशुमती. हे पूर्वींचे शिववचन असो ह्यावरी अंशुमती पाहे दुरोण. न्याहाळीत राजनंदन वाटे पंजवान दूसरा. क्षीरसिंधूद रोहिणी रमण काय आला कलंग धुवोन. तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त आजानुबाहू चापशरमंडित. विशाळ वक्षस्थळ चालत करिनायक जावरी. ऐसा तो गुणाढ्य देखोनी त्वरित अंशुमती सखया व्रती सांगत. तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे. अवश्य म्हणूनी त्या ललना जात्या झाल्या आणि गावना. अंशुमती ऐकली जाणा राजपुत्रा खुणावित. भूरुह वल्लभ बसरुण एकांती घातले आसन. परिवृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी बसरल्या. असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन. विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार. मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्षवाणी. विंधिली ते लावण्य हरिणी. मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे तया ते. शृंगार सरोवरा तुजबासी मी वास करीन राजहंसी. देखता तव वदन दिव्यशशी मम मानस चकोर नृत्य करी. तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद. की तव वचन गर्जता अंबुध मम चित्त शिखी नृत्य करी. कवी गुरुहून तेज विशाळ आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ. कंठी सुदली तात्काळ चरणी व्हाळ ठेवित. म्हणे मी काया वाचा मने करुण तुझी ललना झाले पूर्ण. ह्यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला. मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत. तव पित्यासी कळता मात घडे कैसे वराननी. ह्यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईन ह्या स्थळाप्रती. तुम्ही यावे शीघ्रगती लग्न सिद्धी साधावया. ऐसे बोलोनी ते चातुर्य राशी वेगे आली पितया पाशी. झाले वर्धमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला. राजपुत्र गेला बरतोन बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान. शांडिल्य गुरूंचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा. गुरुचरणी ह्याचे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून.
काळ मृत्युभयापासून सर्वदा रक्षी देशिकतो. ह्यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान. येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फल देत चालिले. यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी. गंधर्वराज सहपरिवारेसी सर्व सामुग्री घेऊनी आला. दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री बोहत. छत्रसेना सुखासन त्वरित धाडुनी उमा आणविली. यावरी यथा सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण. काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा. स्वर्गींच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिणीस देत गंधर्वराज. लक्ष रथ 10 सहस्त्र गज तेज पुंज 1 लक्ष वाजी. 1 लक्ष दास दासी अक्षय कोश रत्न राशी. अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल. अपार सेना संगे देत 1 सेनापती गंधर्व बळीवंत. उमा दोघा पुत्रा समवेत मान देबुनी बोळविली. सुखासनारूढ अंशुमती पती सवे चालिली शीघ्रगती. कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहनास वेजियेच्या. चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग झालिला दळभार. येऊनी वेढिले विदर्भ नगर सत्यरथ पीतयाचे. नगर दुर्गावरुनी अपार उल्लाट यंत्रांचा होत भडीमार. परी गंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे. जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्षण. तो जिताची धरुणी जाण आपला करून सोडिला. देशोदेशींचे व्रजाजन धावती करभार घेऊन. उत्तम मुहूर्त पावून सिंहासनारूढ जाहला. मादा उमा बंधू शुचिव्रत त्या समवेद राज्य करीत. 10 सहस्त्र वर्षे पर्यंत यशवंत राज्य केले. शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन. रत्नाभिषेक करुण अलंकार वस्त्रे दिदली. दुर्भिक्ष जलशोष अवर्षण आधिव्याधी वैदव्य मरण. दुःख शोक कलह विघ्न राज्यातून पळाली. प्रजाभूदेव दायाद देती रायासी आशीर्वाद. कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी. ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत. यौवराज्य शुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी. ऐसे 10 सहस्त्र वर्षे राज्य करून सुदत्तपुत्रासी राज्य देवून. चिंतिता मनी उमाधव चरण दिव्य विमान धाडिले. दिव्य देह पावुनी नृपती माता बंधू समवेत अंशुमती. शिवविमानी बैसती करीत स्तुती शिवाची. कैलासपदासी जावून जगदात्मा शिव विलोकून. जय जयकार करून लोटांगणे घालिती. दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत. हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली. हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन. लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया. सकळ पापांचे होय क्षय जेथे जाय तेथे विजय. धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी. प्रदोष महिमा अद्भूत जे आचरती ऐगुनी ग्रंथ. ते कैचे दारिद्र्य मृत्य सत्य सत्य त्रिभाषा.
ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया. हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्यरचना फळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नाभडे. जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्व साक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा नयेसी लक्षा निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड पंचमाध्याय गोडहा. श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.